नमस्कार मित्रांनो, लोकसभा निवडणुकीच्या घोषणा झालेल्या आहेत। एकूण 7 टप्प्यामध्ये भारतामध्ये या निवडणुका होणार आहेत आणि 7 टप्प्यामध्ये या निवडणुका असताना महाराष्ट्रामध्ये याचे 5 टप्पे करण्यात आलेले आहेत आणि याच 5 टप्प्याच्या निवडणुकांमध्ये वेगवेगळ्या चुरशीच्या लढती होणार आहे। पण या लढतींआधी कोणाचे किती उमेदवार उभे राहतील याचे कॅल्क्युलेशन मात्र अजूनही वेगवेगळ्या पक्षांचे चालूच आहे। परंतु यातच आता महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरतोय आणि काय असेल फॉर्म्युला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। मी डॉक्टर महेश, आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी। तर मित्रांनो, महाविकास आघाडीमध्ये 3 पक्ष प्रमुख आहेत। एक काँग्रेस, दुसरं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि तिसरं म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार। आता या 3 पक्षांमध्ये वाटाघाटी चालू आहे। अधूनमधून वंचित बहुजन आघाडीच्या वेगवेगळ्या बातम्या येत असतातच, परंतु या तिघांमधला फॉर्म्युला काय तर तो जाणून घेऊया। खरं तर काँग्रेसला एकूण 22 जागा मिळणार आहेत। त्याच्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे येणार आहेत 16 जागा आणि शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीकडे येणार आहेत 10 जागा। वंचित बहुजन आघाडी जर यांच्यामध्ये येत असेल तर यातीलच काही जागा या वंचित बहुजन आघाडीला म्हणजेच प्रकाश आंबेडकरांना दिल्या जाऊ शकतात। खरं तर वंचित बहुजन आघाडीची म्हणजेच प्रकाश आंबेडकरांची मागणी जरा जास्त आहे आणि ती मागणी रास्त नसल्यामुळे की काय महाविकास आघाडी फार जपून पावलं टाकत आहे। परंतु महाविकास आघाडीचा हा फॉर्म्युला नक्कीच अंमलात येणार अशी चर्चा आता सर्वत्र आहे आणि सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे जवळपास आता निश्चित झालंय। तर 22 जागा काँग्रेस, 16 जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि 10 जागा शरद पवार। आता एकूण आलेल्या आतापर्यंतच्या ओपिनियन पोल सांगतायत की 20 जागा महाविकास आघाडीला मिळतील। आता यापैकी कोणाच्या किती जागा येतील हा मात्र आता औत्सुक्याचा विषय आपल्या सगळ्यांसाठी असणार आहे। परंतु तुम्ही जर अजून आमचं चॅनल जर सबस्क्राइब केलं नसेल तर असेच मजेदार व्हिडिओ बघण्यासाठी पहिले या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ जर आपल्याला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वाटला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।